सुरेगाव, रवंदे, चासनळी, एक मिनिट रांजणगाव, देशमुख. एक मिनिट पॉइंट ऑफ ऑर्डर आहे. अध्यक्ष महाराज, जो काही कार्यक्रम कामकाजाचा क्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये 3 आणि 4 आणि 5 आता औचित्याचे मुद्दे सुरू झालेले आहेत. परंतु मगाशी सन्माननीय सदस्य धनंजयजी मुंडे यांनी कुठल्या आयुधाच्या आधारे तो मुद्दा उपस्थित केला, त्याला परवानगी कशी मिळाली, हे जरा मला जाणून घ्यायचं आहे. नाही माननीय नाही. मी बघत होतो. माननीय अध्यक्ष महोदयांनी त्यांना परवानगी दिलेली आहे. हा सर्वस्व अधिकार माननीय अध्यक्ष महोदयांचा आहे. अध्यक्ष महोदयांनी त्यांच्या अधिकारामध्ये त्यांना परवानगी दिलेली आहे. त्यामुळे तुमचा हा पॉइंट ऑफ ऑर्डर होऊ शकत नाही. हा तुमचा पॉइंट ऑफ ऑर्डर होऊ शकणार नाही. हे सर्वस्व अधिकार माननीय अध्यक्ष महोदयांचे आहेत. त्यांनी त्यांच्या अधिकारामध्ये त्यांना परवानगी दिलेली आहे. त्यामुळे तुमचा पॉइंट ऑफ ऑर्डर होऊ शकत नाही. चला औचित्याचा मुद्दा घ्या. आशुतोष काळे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी, कुंभारी, मायगाव देवी, मळेगाव थडी, धारणगाव, सुरेगाव, रवंदे, चासनळी, रांजणगाव, देशमुख, शिंगणापूर, वारी, कानेगाव, रुई, शिंगवे, नपावाडी या सर्व गावातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांचं काम 2022-23 मध्ये मंजूर झालेलं आहे. त्या योजनेमध्ये काही बाबी त्यावेळेस गृहीत धरण्यात आलेल्या नव्हत्या आणि म्हणून तो सुधारित प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. गेले दीड वर्ष झालेलं आहे का तो प्रस्ताव प्रलंबित आहे. मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो का ते सुधारित प्रशासकीय मान्यता त्या प्रस्तावांना लवकरात लवकर द्यावी. तसेच माझ्या मतदारसंघातील भागवतवाडी ते झगडे फाटा, साईबाबा तपोभूमी ते शिंगणापूर रेल्वे बोगदा, देरडे फाटा ते कोळगाव पाटी रेल्वे स्टेशन ते संवत्सर चौफुली हे सर्व रस्ते जे आहे ते राज्य मार्ग आहेत, MDR आहेत आणि राष्ट्रीय मार्गाला जोडणारे रस्ते आहेत. तर कुठली ना कुठली योजना AIB, NDB, ADB, HAM कुठली अजून 5वी 6वी योजना आपण आणावी आणि हे रस्ते त्या ठिकाणी करून द्यावेत अशा प्रकारची विनंती करतो. तसंच कोपरगाव नगर परिषदेने आपल्या शासनाने अभय योजना काढलेली होती, ज्या